नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2021 संबंधित महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही स्वतः माहिती दिली आहे की 10वी आणि 12वीच्या परीक्षा कधी होतील, त्या संबंधात अतिशय महत्त्वाची आणि ऑफिशियलरित्या माहिती आलेली आहे. महत्त्वाची त्यांनी तारीख सांगितलेली आहे की ह्या तारखेपासून तुमच्या परीक्षा सुरू होणार आहेत म्हणून. तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करायला विसरू नका, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील. आणि तुमच्याकडून मित्रांनो 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा संदर्भात कोणतेही अपडेट मिस होणार नाही आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकन दाबायला विसरायचं नाही, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये मिळत राहील. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. किंवा तुम्हाला कमेंट्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला आज काय नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही आहे. तर तुम्ही आज काय नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलेलं आहे आता महत्त्वाची जी माहिती ती म्हणजे की तुमच्या परीक्षा कधी सुरू होतील त्या संबंधात आपण संपूर्ण माहिती प्रूफच्या सहाय्याने पाहणार आहोत. तुम्हाला मी आता प्रूफवरती घेऊन जाणार आहे, पण त्या अगोदर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रूफवरती आलोय. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. स्वतः मित्रांनो वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या तारखेपासून सुरू होणार 10वी आणि 12वीच्या परीक्षा. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मित्रांनो माहिती आलेली आहे. स्वतः शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, काय आहे, कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनचे नियम याचा मोठा फटका यंदाच्या शैक्षणिक वर्षाला बसलेला आहे. आता काही ठिकाणी 9वी ते 12वीचे वर्ग सुरू झालेले आहे. तर मित्रांनो, खरंच कोरोनाचा जो संसर्ग होता आणि लॉकडाऊनचे जे नियम होते याच्यामुळे मित्रांनो मोठा फटका यंदाच्या शैक्षणिक वर्षाला बसलेला आहे. कारण मित्रांनो, शाळासुद्धा बंद होत्या, सर्वच जे काही परीक्षा होत्या त्यासुद्धा रखडलेल्या होत्या. तर खूप मोठा फटका मित्रांनो यंदाच्या वर्षाला शैक्षणिक वर्षाला बसलेला आहे. आता काही ठिकाणी मित्रांनो 9वी ते 12वीचे वर्ग सुरू झालेले आहे. 9वी आणि 12वीचे वर्ग सुरू करण्यात आलेले आहे. मात्र अनेक ठिकाणी मित्रांनो हे वर्गही अद्याप बंद आहेत. म्हणजे मित्रांनो, काहीच ठिकाणी 9वी आणि 12वीचे वर्ग सुरू झाले व काही ठिकाणी मित्रांनो हे वर्ग सुद्धा अद्यापही बंदच आहे. कारण मित्रांनो त्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग असेल, त्यामुळे हे वर्ग त्या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत. या सर्व परिस्थितीत 10वी आणि 12वीच्या यावर्षी होणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकाचे नियोजन राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने सुरू केलेले आहे. तर मित्रांनो, सर्व परिस्थितीमध्ये 10वी आणि 12वीच्या ह्या वर्षी होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रकाचे नियोजन सरकारच्या शिक्षण विभागाने सुरू केलेले आहे. आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखांबाबत आज महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. तर मित्रांनो बघा, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखांबाबत महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. तर मित्रांनो बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षा ह्या 15 एप्रिल नंतर सुरू होतील. तर मित्रांनो तारीख त्यांनी जाहीर केलेली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 15 एप्रिल नंतर तुमच्या परीक्षा सुरू होतील 12वीच्या. मित्रांनो त्यांनी सांगितलं बघा, 12वीच्या ज्या परीक्षा आहेत ते 15 एप्रिल नंतर सुरू होतील. पण मित्रांनो कन्फर्म त्यांनी तारीख सांगितली, फक्त 15 एप्रिल नंतर तुमच्या परीक्षा सुरू होतील. पण कोणत्या तारीखपर्यंत सुरू होतील तर ते ऑफिशियल वेळापत्रक येईल त्यावेळेस तुम्हाला सांगणार, किंवा त्याबाबतीत तुम्हाला मी लवकरच अपडेट देणार आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांनी 12वीच्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो बघा, तर 10वीच्या परीक्षा ह्या 1 मे नंतर घेण्याबाबत नियोजन अपेक्षित आहे असं सांगितलेले आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 12वीच्या ज्या परीक्षा त्या 15 एप्रिल नंतर सुरू होतील आणि 10वीच्या ज्या परीक्षा त्या मित्रांनो 1 मे नंतर सुरू करण्याचं नियोजन या ठिकाणी त्यांचं चालू आहे. म्हणजे जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो 1 मे नंतर 10वीच्या परीक्षा आणि 12वीच्या ज्या परीक्षा त्या 15 एप्रिल नंतर सुरू होतील असं त्यांचे संकेत या ठिकाणी आहेत. दरम्यान शिक्षण विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनावर शाळा सुरू करण्याचा निर्णय सोपविल्यामुळे मुंबई पालिका प्रशासनाने 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता. आता नवीन वर्षातही आणखी 15 दिवस शाळा व शैक्षणिक संस्था बंदच राहणार असून ऑनलाईन शिक्षण पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे.
ठाणे जिल्हा परिषदेकडून सर्व शाळांचे मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राचार्यांना शाळा व शैक्षणिक संस्थांना पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मुंबईत शाळा सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू असून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता की शाळासुद्धा सुरू करण्याचे सांगलं जात आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही बघितलं तर मुंबई महापालिका प्रशासनाने मित्रांनो 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता, हेही तुम्हाला माहीत असेल. आणि मित्रांनो, आता नवीन वर्षातही आणखी 15 दिवस शाळा व शैक्षणिक संस्था बंदच राहणार. म्हणजे मित्रांनो, जानेवारीचा जो 15 दिवस आहे ते सुद्धा मित्रांनो शाळा आणि शैक्षणिक संस्था त्या बंदच राहणार आहेत, असंही त्या ठिकाणी सांगितलं जात आहे. मग यामुळे मित्रांनो, काही ठिकाणी शाळा बंद आहेत, काही ठिकाणी शाळा चालू आहे. मग त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, काही ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू चालू आहे. तर त्यामुळे असं होतंय की काही विद्यार्थ्यांना शिक्षण मिळतंय, काही विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाहीये. आणि काही विद्यार्थ्यांना जो सिलेबस असेल 10वी-12वीचा तो कंप्लीट होतोय आणि काहींचा कंप्लीट होत नाहीये. मग विद्यार्थी मित्रांनो, सर्वांच्या ज्या परीक्षा असणार त्या एकाच वेळी घेण्यात येतात. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती असेल. 10वीच्या परीक्षा सुद्धा एकाच वेळेस घेण्यात येतात संपूर्ण महाराष्ट्रात, 12वीची सुद्धा एकाच वेळेस घेण्यात येतात. तर त्यामध्ये असं होऊ शकतं मित्रांनो की काही विद्यार्थ्यांच्या सिलेबस हा कंप्लीट असेल म्हणून त्यांना चांगले मार्क्स मिळू शकतात, आणि काही विद्यार्थ्यांना सिलेबस कंप्लीट झाला नसेल मग त्यांना कमी मार्क्स मिळू शकतात, असं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो, ज्या काही डिक्लेअर तारीख आहेत त्या तारीख मित्रांनो त्यांचं अजून नियोजन चालू आहे. या बाबतीत जर सर्वच शाळा ओपन झाल्या तर तुमचे जे 12वी आणि 10वीची ज्या परीक्षा असणाऱ्या बोर्डाच्या, ते घ्यायला कोणतीही हरकत राहणार नाहीये. तर अशा प्रकारे त्यांनी ही माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिलेली आहे. आणि महत्त्वाची माहिती मित्रांनो त्यांनी दिलेली आहे, म्हणजे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना यातून संकेत मिळाले आहेत की 10वी आणि 12वीच्या परीक्षा कधी सुरू होतील. म्हणजे जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे अजून जर तुम्ही बघितलं तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलपासून मित्रांनो 12वीच्या परीक्षा घेण्याचं त्यांचं नियोजन चालू आहे. आणि मे मित्रांनो, म्हणजे जवळजवळ 3 किंवा 4 महिने तुमच्याकडे अजूनही शिल्लक आहेत, जेणेकरून तुमचा जो अभ्यास असेल पेंडिंगमध्ये पडलेला, तो संपूर्ण अभ्यासक्रम तुम्ही कंप्लीट करून 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांसाठी तुम्ही तयारीला लागाल. आणि तयारी तुमची झालेली असेल तर त्यासाठी त्यांनी तुम्हाला अगोदरच क्लॅरिफिकेशन करून दिले की तुमच्या 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा असणार आहे त्या कधी सुरू होतील. म्हणजे जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी हे अपेक्षित करत होते की 10वी आणि 12वीच्या परीक्षेची तारखा घोषित करा, एक्सपेक्टेड डेट असेल ते सुद्धा घोषित करा. त्याचं कारण होईल, कारण मित्रांनो त्या डेटपर्यंत त्यांचा जो अभ्यास असेल, जी त्यांची स्ट्रॅटेजी असेल ती ते कंप्लीट करून घेतील. आणि ते झाल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांच्या परीक्षा घेण्यात येतील त्यानंतर मित्रांनो ते सज्ज असणार आहेत परीक्षा देण्यासाठी. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सर्वांना सूचना आहे की तुम्ही सुद्धा अभ्यासाला लागायचं, तुमची स्ट्रॅटेजी कंप्लीट करायची. पण सर्वांना सूचना अशी की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट ह्या चॅनलची दिली जाणार आहे. याचबरोबर मित्रांनो, परीक्षांसंदर्भात, त्याचबरोबर मित्रांनो जी काही पुढची प्रोसेस असते बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या चॅनल दिली जाणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. म्हणजे जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही अपडेट मिस होणार नाहीये. किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला आज काय नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहे. त्या विद्यार्थ्यांनी त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे. तर तुम्ही आज काय नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, तुमचे जे काही मित्र असतील कॉलेजचे, शाळेचे, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जेणेकरून सर्वांना ही माहिती कळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.